अवकाळी पावसाची आहे बदलापूर आणि वांगणी परिसरामध्ये तुफान पाऊस आलेला आहे। वादळी वाऱ्यासह या ठिकाणी जोरदार पाऊस आल्याचं पाहायला मिळालं। अचानक जोरदार पाऊस आल्यामुळे नागरिकांची चांगलीच तारांबळ उडालेली आहे आणि उष्णतेपासून त्रस्त असलेल्या नागरिकांना काहीसा दिलासा मिळालाय। सध्याची ही बदलापूर आणि याची स्थिती आपण पाहतोय। बदलापूर आणि वांगणी परिसरामध्ये तुफान पाऊस आला। वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस आल्याचं पाहायला मिळालेलं आहे। अचानक जोरदार पाऊस आल्यामुळे नागरिकांची मात्र चांगलीच तारांबळ उडालेली आहे आणि उष्णतेपासून त्रस्त असलेल्या नागरिकांना काहीसा दिलासा मिळालाय। सध्या आपण पाहतोय अवकाळी पावसाचा इशारा हा देण्यात आलेला होता। याच अनुषंगाने आपण पाहतोय राज्यात ठिकठिकाणी सध्या पाऊस बरसतोय। बदलापूर आणि वांगणी परिसरात तुफान पाऊस झालेला आहे। वादळी वाऱ्यासह या ठिकाणी जोरदार पाऊस आला। अचानक जोरदार पाऊस आल्यामुळे नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली आहे आणि उष्णतेपासून त्रस्त असलेल्या नागरिकांना मात्र काहीसा दिलासा मिळालाय। बदलापूरचे आपण ही दृश्य पाहतोय। बदलापूर आणि वांगणीमध्ये हा तुफान पाऊस झाला। अधिकची माहिती आपल्याला अजय दुधाणे देत आहेत। अजय, सध्याची काय परिस्थिती आहे? लोकसेवेवर देखील काहीसा परिणाम झालेला आहे का? नक्की काय स्थिती आहे? काही थोड्या वेळापासून बदलापूरमध्ये आणि वांगणीच्या दरम्यान मुसळधार पाऊस सुरू झाला आहे। जोरदार वारा, धुळीचं साम्राज्य त्या परिसरात दिसून येते। पहिले पूर्णपणे जोरदार वारा आला, धूळ उडत होती। नंतर मग पाऊस सुरू झाला आणि जो मुसळधार पाऊस जो सुरू झाला त्यामुळे काही भागातील वीज पुरवठा खंडित करण्यात आलेला आहे। तसेच रेल्वे सेवाही कुठेतरी मध्ये थांबवण्यात आली होती काही वेळ। आणि आता जो पाऊस पडतोय तो रिमझिम पाऊस पडतोय। मात्र पाहायला गेलं तर एकदम मुसळधार जो पाऊस जो पडायला लागलाय जो बदलापूर भागामध्ये, त्यामुळे कुठेतरी काही दिवसांपासून जे उष्णतेने ग्रस्त इथले नागरिक होते त्यांना दिलासा मिळालेला आहे। आणि अचानक आलेल्या या पावसामुळे इथल्या लोकांची तारांबळ उडाली। मात्र जो बदलापुरात जो आज पाऊस पडलाय तो एकदम मुसळधार पाऊस पडलाय। काही इमारतींमध्येही पाणी साठल्याचं दिसून येत आहे आणि त्याचबरोबर काही भागात गारांचाही पाऊस पडल्याचं बोललं जातंय। अजय, धन्यवाद सविस्तर माहितीबद्दल। तर आपण पाहतोय बदलापूर आणि वांगणी परिसरात तुफान पाऊस आलेला आहे। याचा काहीसा फटका रेल्वे सेवेवर देखील झाल्याचं पाहायला मिळतंय। काही परिसरातील वीज पुरवठा देखील खंडित करण्यात आलेला आहे। वादळी वाऱ्यासह या ठिकाणी जोरदार पाऊस आलेला आहे। अचानक जोरदार पाऊस आल्यामुळे नागरिकांची मात्र चांगलीच तारांबळ उडालेली असून उष्णतेपासून मात्र त्रस्त असलेल्या नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला आहे। बदलापूर आणि वांगणी परिसरामध्ये हा तुफान पाऊस आलेला आहे। राज्यभरामध्ये विविध ठिकाणी सध्या पाऊस बरसतोय। याचाच फटका काही शेती पिकांना देखील बसल्याचं पाहायला मिळतंय। सध्याची आपण ही बदलापूरची दृश्य पाहतोय। या ठिकाणी वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस आलेला आहे। याचा परिणाम आपण पाहतोय रेल्वे सेवेवर देखील झालेला आहे। वीज पुरवठा या परिसरातील काही भागांमध्ये झालेला खंडित आहे। उष्णतेपासून त्रस्त असलेल्या नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला आहे। आपण पाहतोय प्रवासी देखील या ठिकाणी खोळंबलेले आहेत। लोकसेवा काहीशी विस्कळीत झालेली होती आणि त्यामुळे याचा परिणाम रेल्वेवर देखील झालेला आहे। नागरिकांना याचा नाहक त्रास सहन करावा लागतोय। बदलापूर आणि वांगणी परिसरात हा तुफान पाऊस झाला। वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाल्यामुळे नागरिकांचे काहीसे हाल झालेले असून दुसरीकडे मात्र उकाड्यापासून त्रस्त असलेल्या लोकांना दिलासा मिळालेला आहे। तर दुसरीकडे आपण ही सध्याची डोंबिवलीमधील दृश्य पाहतो। डोंबिवलीमध्ये वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस आलेला आहे। राज्यभरामध्ये सध्या आपण पाहतोय पावसाचा इशारा हा देण्यात आलेला होता आणि याच दृष्टीने अनेक ठिकाणी पावसाचं आगमन झालेलं आहे। अवकाळी पाऊस बरसतोय। बदलापूर आणि डोंबिवलीमध्ये देखील वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस हा सुरू आहे। वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाल्यामुळे अचानक आलेल्या पावसानं नागरिकांची मात्र चांगलीच तारांबळ उडाली आहे। उष्णतेपासून मात्र त्रस्त असलेल्या नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला आहे। तर डोंबिवलीतही तुफान पाऊस आलेला आहे। आपण पाहतोय वादळी वाऱ्यासह या ठिकाणी तुफान पाऊस आलेला आहे। मुंबई आणि परिसरामध्ये पावसाचा इशारा हा देण्यात आलेला होता आणि त्याच दृष्टीने आपण पाहतोय सध्या पाऊस बरसतोय। अवकाळी पावसाचं आगमन झालेलं आहे। डोंबिवलीमधली ही सध्याची आपण दृश्य पाहतोय। वादळी वाऱ्यासह या ठिकाणी जोरदार पाऊस बरसतोय। एकीकडे बदलापूर आणि वांगणीमध्ये देखील पावसाला सुरुवात झाली आणि सध्याची आपण डोंबिवलीमधली दृश्य पाहतोय। डोंबिवलीतही तुफान पाऊस बरसतोय।